महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. मराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. 1 वर्षाच्या काळात कोणतीही कारवाई न करण्याचं आश्वासन. ओबीसी प्रमाणपत्राच्या आरोपांवर विजय वडेट्टीवारांचा युटर्न. अनावधानानं सुप्रिया सुळेंचा उल्लेख झाला. आरोप करण्याचा हेतू नव्हता. विजय वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण. विजय वडेट्टीवारांनी विधानाबाबत स्पष्टीकरण दिलंय. विषय वाढवायचा नाही, पण यापुढे बोलताना खबरदारी घ्या, सुप्रिया सुळेंनी सुनावलं. वडेट्टीवारांना काँग्रेसनं समज द्यावी. वडेट्टीवारांनी कुठून पुरावे मिळाले ते सांगावं. सुळेंवरच्या टीकेनंतर शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल. विद्यार्थ्यांच्या 100% मागण्या पूर्ण. कार्यवाही देखील सुरू. विरोधी पक्षाच्या राजकारणाला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं आवाहन. आंदोलन स्थगित करण्याची ही विनंती. खाऊन पिऊन आंदोलन करा, मी चोरून खायचो आणि आंदोलन करायचो. मंत्री नरहरी झिरवाळ यांचा मांजरीतल्या आंदोलकांना अजब सल्ला. एमपीएससीच्या जागांवर सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप. वडेट्टीवारांचा आरोप. एमपीएससीमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याचाही दावा. तर विरोधकांनी राजकारण करू नये, कारवाई करणार. फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर. आणि सुरुवातीलाच पाहूयात एक महत्त्वाची बातमी. महाराष्ट्रामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारकडनं 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना जुजबी मराठी यायलाच हवी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. मात्र रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांच्या मागणीनंतर मुदतवाढ दिल्याचं फडणवीसांनी म्हटलं. त्यामुळं 1 वर्ष रिक्षा टॅक्सी चालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे. वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक, रिक्षा चालक आहेत, यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही. आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे. मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल. कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही. या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील. माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदत दिली आहे आणि त्यानंतर परत तुम्ही मुदत मागाल तर ते योग्य होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो मंत्री म्हणून, आणि त्यामुळे ह्या अभियानाच्या माध्यमातून त्यांना मराठी हे शिकावंच लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रोजीरोटी कमवायची असेल तर मराठी अनिवार्य आहे. ही परिवहन खात्याची भूमिका आणि ही शिवसेनेची कायम भूमिका आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना 1 वर्षाची मुदत दिली असेल तर तो निर्णय आम्हाला बंधनकारक आहे. सुप्रिया सुळे यांच्यावरील आरोपांवर वडेट्टीवार यांनी युटर्न घेतलाय. सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानानं उल्लेख झाला होता. यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवारांनी ट्विट करत दिलेलं आहे. मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाहीये, असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय. विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानानं उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानानं त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो, असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही आहे.
एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा. ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा या भूमिकेचं मी कधीच समर्थन करणार नाही. माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान विधानावर विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्या विषयावर आता पडदा टाकूया असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. मला विषय वाढवायचा नाहीये असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळे यांची ही प्रतिक्रिया आता समोर आली आहे. तर मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल तर आपण त्या विषयावर पडदा टाकूया. या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात. म्हणजे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी. आणि जो काही खोटा आरोप माझ्यावर झाला त्याच्यावर स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाकडून आले तर मला हा विषय वाढवायचा नाही. दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्यांनी केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले. काँग्रेस नेत्यांनी विजय वडेट्टीवार यांना समज द्यावी, तसंच त्यांनी कुणाची सुपारी घेतली आणि कुठून पुरावे आणलेत असा खडा सवाल शशिकांत शिंदेंनी केला आहे. तर सुळेंबद्दल चुकीचं वक्तव्य सहन करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. मात्र त्याआधी विजय वडेट्टीवार यांनी नेमका काय आरोप केला होता आणि त्यावर शशिकांत शिंदे यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात. आरोप केलेला आहे की विखे पाटील यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे. अर्ध्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय. ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे. ओबीसी प्रमाणपत्र हो, सगळ्यांच्याकडे आहे. कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे. मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं. इथं काय देणं नाही घेणं नाही आहे. तेवढं 27% जो तो घुसतो आम्हाला पाहिजे. अरे आम्ही म्हटलं की आरक्षण वाढवून द्या आणि मग करा, ज्याला द्यायचं त्यांना देऊन टाका. मला वाटतं की शेवटी त्यांनी ही भूमिका आता स्पष्ट करावी. काँग्रेसच्या लोकांनी एक तर त्यांना समज द्यावा की आपल्या मित्र पक्षावर टीका करू नये. सुप्रियाताई केंद्रामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबरोबर समन्वय साधायचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो, ठेवलेला आहे. पण अशा प्रकारे जर ते बोलत असेल तर मग मला उलटा प्रश्न आहे. त्यांनाच विचारा कशासाठी ते बोलले ते त्यांना कुठून पुरावा भेटला. सुप्रियाताईंनी ओबीसी दाखला घेतलाय आणि सुप्रियाताईंनी ओबीसीचा दाखला घेऊन केला. विदाऊट कुठल्याही प्रकारची माहिती पुरावे नसताना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं का? हे कदाचित तुमच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य असू शकतं. खरं म्हटलं तर आज कुठल्याही प्रकारची आमच्या मित्र पक्षाला अडचणीत येईल असं कुठल्याही प्रकारचं विधान किंवा अशा प्रकारचे कुठलाही निर्णय घेतलेला नाही. परंतु आज जर ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून कदाचित त्यांना असं वाटलं असेल की राहुल गांधी आता महाराष्ट्रात फिरल्यानंतर वातावरण पूर्ण आपलं होईल, कोणाच्या मित्राची गरज नाही वगैरे, एकदा त्यांनी तर स्पष्ट सांगावं. मला वाटतं की आम्ही फक्त मित्रांना डॅमेज करायचा. 2014ला ह्यामुळे सत्ता गेली ह्या लोकांच्या असल्या वागण्यामुळे. पुढची बातमी. परीक्षा पारदर्शक झाल्या पाहिजेत यासाठी एमपीएससीनं पूर्ण परीक्षा रद्द केली आहे. परीक्षेसंदर्भात रिफॉर्म्स करण्याकरता एक समिती आपण तयार केलेली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एमपीएससीला पाहिजे ती मदत राज्य सरकार करणार आहे. यापुढच्या सर्व परीक्षा या पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत असा प्रयत्न असेल असंही फडणवीसांनी म्हटलंय. असो आणि कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई झाली आणि होईलच. MPSCच्या संदर्भात पूर्ण परीक्षा पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत हे शासनाचंही मत आहे. खरं तर या परीक्षेमध्ये जो काही पोलीसचा रिपोर्ट आलेला आहे हा काही मास पेपर फुटलेला नाही. पर्टिक्युलरली एका व्यक्तीकडे तो पेपर गेलेला आहे. तथापि पारदर्शितेकरता MPSCने पूर्ण परीक्षा रद्द केली हे महत्त्वाचं आहे.
MPSCलाही अंतर्गत रिफॉर्म्स करण्याची विनंती आपण केलेली आहे. यापुढच्या सगळ्या परीक्षा या पारदर्शी पद्धतीनं झाल्या पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे. त्याकरता MPSCला पाहिजे ती मदत ही राज्य सरकार करणार आहे. परीक्षेमध्ये कुठलेही गैरप्रकार होऊ नये म्हणून जी कमिटी केली आहे ती कमिटी आता सगळ्या विभाग स्तरांवर जाऊन विद्यार्थी, शिक्षक आणि यातले जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून एक फुलप्रूफ अशा प्रकारची पद्धत आपण तयार करणार आहोत. पुण्यामधील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे. आज 15व्या दिवशी देखील विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आहे. सर्व मागण्या पूर्ण न झाल्यानं विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत आमच्या 14 मागण्या पूर्ण करत नाही, तसंच लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. तर तिकडे नाशिकमध्येही आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. उपोषणातील एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावली होती, त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलंय. ते एका दिवसाला मरतो आदिवासी विद्यार्थ्याचं. मग हे सरकार कुठं जपलेलं? आमची हे मागणी आहे की आपले आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा. का राजीनामा द्यावा? की एवढे आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मृत होते, दिवसेंदिवस वाढते. जर आम्हाला ही संख्या कमी करायची आहे, आम्हाला थांबवायची, उपेक्षिला थांबायची. जर ही संख्या नाही थांबवली तर आदिवासी विद्यार्थ्यांचे हजारावर विद्यार्थी मरतील. आणि कशाला आम्ही यांचा राजीनामा घेतोय की जर आदिवासी विकास मंत्री राजीनामा घेतील तो येणारा जो बी मंत्री असेल त्याला जाग येईल. कारण की जेव्हा जेव्हा आदिवासी विद्यार्थ्यांवर अत्याचार होईल ते हे मुलं, हे विद्यार्थी राजीनामा घ्यायला तयार आहे आणि त्याला जाग येईल आणि तो लक्ष देऊन काम करेल. तर आदिवासी आंदोलन विद्यार्थ्यांनी विरोधकांच्या राजकारणाला बळी पडू नये असं आवाहन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केलंय. विद्यार्थ्यांच्या 100% मागण्या मान्य झालेल्या आहेत. आणखी काही चर्चा करायची असेल तर पालक या नात्यानं दारं खुली आहेत, चर्चा करू शकता, मात्र आंदोलन थांबवा अशी विनंती मंत्री उईके यांनी केली आहे. माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या लेखी स्वरूपात सर्व मागण्या मान्य केलेल्या असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी माझा आवाज पोहोचतो त्या ठिकाणच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला आज रोजी आपले नियमित महाविद्यालय, आपला अभ्यास, आपली दैनंदिनी जी आहे ते पूर्ण करण्याची गरज असल्यामुळे आपण कोणीही राजकारण या उपोषण न करता आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून, तुमचा पालक म्हणून माझ्या घराचे दरवाजे खुले आहे. आपण कधीही या, मी तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. तुमच्या 100% मागण्या मान्य केल्या आहे. त्याच्यावर तातडीनं कारवाई सुद्धा सुरू करण्याची कारवाई झालेली आहे. आपण उपोषण करू नये, आंदोलन करू नये. आपण शिक्षण घेण्याच्या अनुषंगाने ज्या ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेलं आपण तासिका करावं, अध्यापन करण्यामध्ये आपण लक्ष घालावं अशी विनंती करतो. तर पुण्यामधील मांजरीमध्ये सुरू असलेल्या आंदोलकांची मंत्री नरहरी झिरवाळ यांनी भेट घेतलेली आहे. यावेळी त्यांनी आंदोलकांना अजब सल्ला दिलाय. खाऊन पिऊन आंदोलन करा, अनेक आंदोलनं होत असतात, जीवाशी खेळ करू नका असं आवाहन झिरवाळ यांनी केलं. मी अनेक आंदोलनं केलेली आहेत पण चोरून खायचो असं देखील त्यांनी म्हटलंय. झिरवाळ यांच्या या विधानामुळे आंदोलकांकडून आता संताप व्यक्त केला जातोय. कळकळीची विनंती आहे की आंदोलन चालू ठेवा, फक्त जेवण करून आंदोलन करा ना. गांधी तत्वाप्रमाणे आपण करतो. आंदोलन अनेक होतात, पण काय म्हणून आपण आपल्या जीवाची अशी जी अवहेलना करतो. आंदोलन केलं असतं तुम्ही आजपर्यंत इथं आलेच नसते. नाही, असं नाही होत. आंदोलन चालू ठेवा, फक्त जेवण करून आंदोलन करा ना. गांधी तत्वाप्रमाणे आपण करतो. आंदोलन अनेक होतात, पण काय म्हणून आपण आपल्या जीवाची अशी जी अवहेलना करतो. आंदोलन केलं असतं तुम्ही आजपर्यंत इथं आलेच नसते. नाही, असं नाही होत. असं नाही होत. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात. मी अनेक आंदोलनं मी सुद्धा स्वतः केलेत. मी टोलच्या संदर्भातलं आंदोलन, अमक्याचे आंदोलन, चोरून लपून काही खायचो, दाखवायचो फक्त अमरण. नाही, झिरवाळ खाऊन पिऊन आंदोलन करा म्हणत असतील तर त्यांना आंदोलनाचं महत्व, लोकशाहीचं महत्व झिरवाळला खूप कळते याचा अर्थ होतो.
कारण झिरवाळजी खाऊन पिऊनच सगळं काम करतात. ते खाऊन पिऊन केल्यामुळे त्यांनाही विद्यार्थ्यांना तोच संदेश द्यायचा असेल की तुम्ही उपोषणस्थळी खाऊन पिऊन करा, आम्ही बंद रूममध्ये खाऊन पिऊन करतो, असं त्याचं म्हणणं. तर नरहरी झिरवळ, मला असं वाटतं काय बोलावं या मंत्र्यांविषयी. मागच्या काळात काय काय कृत्य समोर आले होते, यांच्या ऑफिसमधले लोक कसे पकडले गेले. अशा व्यक्तीकडून तुम्ही काय फार मॅच्युरिटीचं वक्तव्य कसं करू शकता. राज्याच्या मंत्रिमंडळात असेच मंत्री आहे. तसं तर मी तर म्हणेल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा हा अपमान आहे. विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी मांजरीमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी विद्यार्थ्यांची नवनवीन बंधनं लादलेली त्याच्या विरोधात आंदोलन करतायत, आणि नरहरी झिरवळ सारखा एक मंत्री, राज्याचा कॅबिनेट मंत्री, ज्याच्या खात्यातल्या भ्रष्टाचारामुळे ते गाजलेले आहे, आज त्यांच्या खात्याची, मला असं वाटतं खरं तर त्या खात्याकडे दुर्लक्ष करून ते वेगळ्याच खात्याकडे जास्त लक्ष देत आहेत. अशा वाचाळ मंत्र्यांना सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या नेत्या ज्या असलेल्या आहेत, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांनी सांभाळावं. तर नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला. नरहरी झिरवळ यांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते नेहमी ग्रामीण भाषेमध्ये बोलत असतात, हसत खेळत बोलत असतात. त्यांनी बोलता बोलता विद्यार्थ्यांना म्हटलं असेल की बाबा आंदोलन करतायत तर आपल्या तब्येतीची काळजी घ्या, खाऊन पिऊन आंदोलन करा, आंदोलन करू नका असं म्हटले नाही, आपल्या तब्येतीची काळजी घेऊन आंदोलन करा, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. विनाकारण झिरवळ साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये. झिरवळ साहेब हे आदिवासींचे नेते आहेत, त्यांच्या अशा वक्तव्याचा विपर्यास दुर्दैवाने केला जातोय, तो करू नये. पाहूयात पुढची बातमी. सर्व खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच पाहणार असतील तर बाकीचे ठेवलेत कशासाठी, असा सवाल अमित ठाकरेंनी केला आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी हे सर्व काही सुरू असल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. सत्ता जाते हे दिसत असल्यामुळेच वाद पेटवला जातोय, असाही आरोप अमित ठाकरे यांनी केलेला आहे. मुदतवाढ देण्यात सगळी खाती तेच बघणार असतील तर मग बाकीची खाती देऊन का ठेवली? बाकीची मंत्र आम्ही ह्यांना भेटायचंय, ते डॉक्टरांना भेटायचंय की मुख्यमंत्री साहेबांना भेटायचंय या विषयासाठी? सगळ्या गोष्टी तेच जर निर्णय घेणार असतील, आणि मला वाटतं हे सगळं मी तुम्हाला सर सांगू ना, युपीच्या इलेक्शनसाठी चालू आहे आणि हे आपल्याला पण माहिती आहे. युपीच्या इलेक्शनसाठी हा वाद पेटवला चाललाय, कारण तुम्हाला कुठेतरी कळतंय तुमच्या हातातनं सत्ता निघतेय, त्याच्यामुळे हे सगळं पेटवलं जातं, आपल्यात भांडणं लावली जातं. पाहूयात पुढची बातमी. मुंबईमध्ये घुसणारच असं वक्तव्य करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केलेली आहे. जरांगे फक्त गरजत आहेत, ते मुंबईत पाय ठेवू शकणार नाहीत, असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. जरांगेंना कायदाबाह्य वर्तन करता येणार नसल्याचं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. हे मुंबईत बी घुसून आलेत एकदा, आणि आता असं जर अडविलं ना मग तर इतके घुसतील की तुम्हाला पाळता भुई कमी होईल, इतके घुसतील. आणि 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, मागणी मान्य हो तर आता मुंबई सोडितच नसतो आम्ही, 2दा सोडली. किती येड्यात काढणार तुम्ही लोकांना? आता सुट्टी नसती. ही अंतिम फाईट आहे, निर्णायक. काय व्हायचं ते होऊ दे, निर्णायक फाईट आहे. मुंबईत घुसणार, येणार म्हणजे येणार. हा काम फिम, मग आधी मुंबई जाम आणि मग काम, हे असं कचकाच या बारीने. आता स्वतःच्या म्हणजे स्वार्थासाठी मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे कोणी सहन करणार नाही. आणि मला असं वाटतंय की मनोज जरांगे हे फक्त म्हणजे काय म्हणतो त्याला गरजत आहे, भुकत आहे. त्या पलीकडे मला नाही वाटत की मनोज जरांगे मुंबईमध्ये पाय ठेवू शकेल. तर जरांगे यांच्या मागण्यांवर सर्व काही कार्यवाही केलेली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. जरांगेंसोबत सरकारची चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. सरकारनं मराठा समाजाच्या हिताचं काम केलेलं आहे, मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मागण्या केलेल्या त्या मागण्यावर सगळी कारवाई आम्ही केली आहे.
पुढे देखील आम्ही करतो. चर्चा त्यांच्याशी चाललेली आहे. मला विश्वास आहे की आमची चर्चा करणारे जे काही सगळे प्रतिनिधी आहेत ते सरकारच्या घेतलेले जे काही निर्णय आहेत ते निर्णय त्यांच्यापर्यंत पोचवतील. मी एवढंच सांगतो, या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढं काम केलं तेवढं पूर्वी कधी झालेलं नाही. पाहूयात पुढची बातमी. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीनं रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठीच्या मराठी सक्तीच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषा शिबिराचं आयोजन केलेलं होतं. मात्र प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेला कार्यक्रम हा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. रिक्षा चालकांना मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. यामध्ये भोजपुरी गाण्यावर महिलांनी नृत्य सादर केलं. दरम्यान याच कार्यक्रमात प्रताप सरनाईक यांनी आयोजकांचे कान टोचलेले आहेत. आमचे काही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक जे आहेत ते काही उत्तर प्रदेशचे आहेत, काही बिहारचे आहेत, काही गुजरातचे आहेत, काही साऊथ इंडियन म्हणजे केरला तामिळनाडूचे सुद्धा आहेत. त्यामुळे हिंदी सुद्धा काहीतरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे, भोजपुरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे. परंतु ज्या वेळेस व्यासपीठावर आपण सगळे असू त्यावेळेस फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये मराठीचाच जय जयकार झाला पाहिजे अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवा. खरं म्हणजे प्रकाश सुर्वेंवर किती बोलावं, कुठल्या कुठल्या प्रकरणात ते कसे कसे उघडे होत चाललेत. भर स्टेजवर चुम्मा चुम्मी करणारा आमदार हे म्हणायला, मी तर नव्हती त्या स्टेजवर, पण आलेले व्हिज्युअल बघून वाटतं काय म्हणावं यांच्या अकलीचं. प्रजा फाउंडेशनच्या ह्याच्यामध्ये कुठेही ते मागच्या पण नंबरात नाही. आणि असं जर बाळासाहेबांचे फोटो ठेवून भोजपुरी गाणं खराब नाही, भोजपुरी गाण्याला पण एक बाज आहे, पण भोजपुरी गाणं कधी लावलं पाहिजे, कुठे लावलं पाहिजे, त्याचा काळ आणि वेळ आहे. या असं गणपती म्हणजे जो भोजपुरीवाला आहे UP बिहारवाले ते पण गणपती आणत असतील तर असा धांगड धिंगाणा ते घालणार नाहीत, कारण ते भाविक आहेत. राज ठाकरे यांनी नातवाला कुठे शिकवावं हे अमित साटम यांनी सांगू नये असा पलटवार अमित ठाकरेंनी केलाय. मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांना मनसेनं बॅनर लावत इशारा दिला होता. यावर बोलताना अमित साटम यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. तर राज ठाकरे यांनी नातवाला बालमोहनमध्ये शिकवावं असा सल्ला दिला होता. त्यावर आता अमित ठाकरे यांनी पलटवार केला आहे. ते जे भाषावाद आणि प्रांतवादच्या आधारावरती या मुंबई शहरामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि मराठी भाषेच्या आधारावरती जे राजकारण करतात त्यांना मी आधी चॅलेंज केलेली आहे की स्वतःच्या नातवाचं ऍडमिशन बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये घेऊन दाखवावं आणि त्याचं ऍडमिशनचं जे पत्र आहे ते दाखवावं. त्यांच्या नातवाला कुठे शिकवावं ना हे अमित साटमनी नाही विचार करावा. आणि मला वाटतं अमित साटमनी हिंदीत भाषण केलं म्हणजे ह्यांना मराठी लोकांची किती पडली आहे हे आपल्याला कळतं. आज आपले परिवहन मंत्री जेव्हा येऊन समोर तुमच्या सांगतायत की मराठी शिकणं अनिवार्य आहे, तुम्ही शिकलंच पाहिजे, तिकडे मुख्यमंत्री साहेब येऊन बोलतायत की नाही शिकलं तरी आम्ही एक्सटेन्शन देऊ. किती 10 वर्षाचं देणार आहात का? तुम्हाला आपल्या भाषेची पडली नाही, तुम्ही कुठेही गेला, गुजरातला जा, पंजाबला जा, दक्षिणेत जा, कुठेही जा, त्यांची भाषा त्यांना कशी जपायची हे कळतं. तिकडे बोलून दाखवावं की हिंदीत चालणार, आम्ही शिकणारच नाही, पण तुम्ही आमच्या भाषेवर आलात तर आम्ही अंगावर येणार, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि अमित साटमला भुंकायलाच ठेवलंय, त्याच्यामुळे त्यांनी त्याचं काम करावं. उत्तम करतोय तो. मला अशा लोकांच्या मी काय बोलू ह्या लोकांवर. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.